साक्री रोड रस्ता कामातील अडथळे ठरणारे पोल हटवा, काम पूर्ण करा. नगरसेवक हर्षकुमार रेलन यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शहरातील प्रमुख रस्त्यापैकी साक्री रोड हा देखील प्रमुख रस्ता असून चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून मैंदाडे ते मोराणे बायपास सदर काम हे अनेक दिवसापासून बंद आहे. धुळे महानगरपालिका हद्दीत आणि पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत असून काम देखील पीडब्ल्यूडी करीत आहे. सदर रस्त्यावर एमएससीबीची एक डीपी जेके ठाकरे हॉस्पिटल चौकात आणि पुढे हॉटेल कृष्णाईच्या चौकात रस्त्यावर दोन्ही बाजूला सुमारे 15 जुने पोल असून सदर चौपदरी रस्ता झाल्यामुळे सध्या स्थितीत मधोमध आलेले दिसतात. सदर काम त्याच्यामुळे बंद करण्यात आले असून पोल हटवण्यात यावे तरच काम सुरू होईल असे देखील सांगण्यात आले. तर या संदर्भात पोल हटविण्याबद्दल राजकीय आंदोलन देखील करण्यात आले, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. काम बंदच आहे. त्यामुळे पीडब्ल्यूडी, महापालिका, एमएससीबी तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा देखील करण्यात आली. पोल हटविण्याबाबत खर्च कुणी करावा यामुळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला असून सदर रस्ता अर्धवट अवस्थेत असल्याने अपघात दररोज होत आहेत. नागरिक देखील किरकोळ जखमी होत आहेत. मोठ्या प्रमाणात लाखो लोक नागरिक प्रवास करीत असतात. त्यामुळे वेळ वाया न घालवता पोल हटवून रस्ता काम पूर्ण करावे व नागरिक वाहनधारकांना रस्ता मोकळीच करावा, रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी घेत आज भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे प्रमुख तथा माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांची भेट घेऊन निवेदन दिले व महापालिका, पीडब्ल्यूडी आणि एमएससीबी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून सदर प्रश्न सोडवावा. पोल हटविण्यासाठी 10 ते 15 लाख रुपये खर्च होणार असून हा खर्च देखील महाराष्ट्र शासन नाविन्यपूर्ण योजनेतून करून काम पूर्णत्वास करावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे. धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या साक्री रोड याच्या अंतिम टप्प्याचे काम डॉक्टर जेके ठाकरे यांच्या हॉस्पिटलपासून हॉटेल कृष्णाईच्या चौकापर्यंत सुरू आहे. मात्र काही दिवसापासून अचानकपणे हे काम बंद पडलेलं आहे. त्यामुळे होतो काय आहे की 1 लाख वर्दळीचा रस्ता आहे आणि त्यावर दररोज ॲक्सिडेंट होत आहेत आणि जर तीन विभागांचं काम आहे. खरं तर हा जो साक्री रोड आहे हा नगरपालिकेच्या मालकीचा असून पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत आहे. याचे सर्व काम पीडब्ल्यूडी करतं. मात्र तिथे काही जुने पोल होते. आता हे पोल हटवायचं काम एमएससीबीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग मी तिन्ही विभागात गेलो, अधिकाऱ्यांशी भेटलो, सर्वांची मतं जाणून घेतली. प्रश्न असा आला की पोल हटवायचे कोणी? एमएससीबी म्हणते ते आमचं काम नाही, पीडब्ल्यूडी